गोताळा येथे वीज पडून दोघे ठार तर 6 जण जखमी। शेतात भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी गेलेल्या 8 जणांवर वीज पडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता घडली आहे। अहमदपूर तालुक्यात मागील 10 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं थैमान घातलंय। सोमवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार वारा आणि पावसाला सुरुवात झाली। गोताळा येथील विक्रम सोपान कारले या शेतकऱ्याच्या शेतात भुईमुगाच्या शेंगा काढत असताना पाऊस सुरू झाल्यामुळे हे मजूर झाडाखाली थांबले असता या झाडावर वीज पडली। यात रंजना बळी समुखराव वय वर्ष 55, विक्रम सोपान कारले वय वर्ष 55 यांचा जागीच मृत्यू झाला, तर अर्पिता कांबळे वय वर्ष 20, महेश कारले वय वर्ष 30, कविता कारले वय वर्ष 26, महानंदा सूर्यवंशी वय वर्ष 55, बालिका कांबळे वय वर्ष 35, आरती जाधव वय वर्ष 21 हे गंभीर जखमी झालेत। त्यांना अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात येऊन जखमींची भेट घेतली आणि जखमींना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्याच्या सूचना केल्या। त्यानुसार जखमींना लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय। उपविभागीय अधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पारंगरकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। प्रतिनिधी असलम शेख, न्यूज टुडे 24, लातूर।